नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। एसएससी जीडी भरतीची परीक्षा नेमकं कधी होणार याबाबत सर्व विद्यार्थी भरपूर दिवसापासून वाट बघताय। 23 फेब्रुवारी 2026 पासून तुमची परीक्षा सुरू होणार होती, पण त्यानंतर हे एक पत्रक आलं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की 23 फेब्रुवारी पासून जी एसएससी जीडी भरतीची परीक्षा सुरू होणार आहे ती परीक्षा आता पोस्टपोन झालेली आहे, पुढे ढकललेली आहे। मग आता नेमकं जी काही नवीन परीक्षेची तारीख असणार आहे ती कधी असणार आहे, कधीपासून परीक्षा सुरू होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इथून पुढे जे काही उरलेले दिवस आहे किंवा किती शिल्लक दिवस तुम्हाला मिळणार आहे आणि त्या दिवसाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, कारण महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नियोजन इथून पुढे काय असलं पाहिजे। कारण 23 फेब्रुवारी पासून जर आपली परीक्षा सुरू झालेली असती तर आता कुठेतरी तुमची परीक्षा झालेली असती। काही विद्यार्थ्यांची 2-4 दिवसावर परीक्षा असती, 10 दिवसावर परीक्षा असती। मग आता आपल्याला बोनसमध्ये काहीतरी दिवस मिळालेले, 10-15 दिवस शिल्लक मिळालेले असतील, 15 दिवस शिल्लक मिळतील का 20 दिवस शिल्लक मिळतील ह्या भानगडीत पडायचं नाही आणि तीनदा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही की बाबांनो परीक्षा कधी असं इकडे सर्च करणं तिकडे सर्च करणं। तुम्हाला ऑफिशियली कळणारच आहे आणि ज्यावेळेस परीक्षेची डेट क्लिअर होणार आहे त्यावेळेस नक्की आपण तुम्हाला सांगू। फक्त आजच्या लेक्चरमध्ये आपण बोलणार आहे की नियोजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे आणि ती गोष्ट येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन मिळवणं खूप जास्त गरजेचं आहे। मागच्या भरतीमध्ये बघा कट ऑफ किती कमी लागला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, तुमचं सिलेक्शन 2-5 मार्कांना राहिलं असेल, भरपूर मुलांचं तुमच्या मित्रांचं सिलेक्शन झालं, त्यांचं आयुष्य पलटून गेलं, बदलून गेलं, सगळी परिस्थिती सुधारली। तशी जर तुम्हाला स्वतःची परिस्थिती सुधारायची असेल, काहीतरी लाईफ मध्ये करून दाखवायचं असेल, आई वडिलांचं नाव मोठं करायचं असेल तर तुमचं नियोजन या परीक्षेसाठी चांगलं असलं पाहिजे। असं समजायचं की येणारी जी काही भरती आहे ती भरती आपल्यासाठी शेवटची असली पाहिजे, त्या भरतीमध्येच मी सिलेक्शन मिळवून असणार आहे। आतापर्यंत तुमचा थोडासा अभ्यास तुम्हाला कमी वाटत असेल किंवा मॉक टेस्ट तुम्ही देत असाल त्यामध्ये कमी मार्क येत असेल तर हरकत नाही। फक्त इथून जे काही उरलेले दिवस तुमच्या हातामध्ये असणार आहे त्यांचं नियोजन जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर केलं तर नक्कीच तुमचा स्कोर वाढण्यामध्ये खूप मोठी मदत होणार आहे। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यम मधली बॅच पाहिजे असेल त्यांच्यासाठी आपण बॅच सुद्धा उपलब्ध केलेली आहे। महाराष्ट्र अकॅडमी ऍप मध्ये ही सगळी दर्जेदार बॅच तुम्हाला उपलब्ध आहे। दर्जेदार अनुभवी टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे। त्यामध्ये मी स्वतः तुमचं गणित बुद्धिमत्ता कव्हर करणार आहे। 12वीला असताना जी आर्मी अधिकारीसाठी एनडीएची परीक्षा होत असती ती परीक्षा उत्तीर्ण करून 5 दिवसाचा जो इंटरव्ह्यू असतो तो इंटरव्ह्यू मी दिलेला आहे। सांगण्यात मोठेपणा नाही आहे, फक्त सांगायचं आहे की तुम्हाला सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती अनुभवी टीम असणार आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होणार। आता येणाऱ्या परीक्षेसाठी ही बॅच तुम्ही यूज करू शकतात का, कारण थोडे दिवस राहिलेले, पण या बॅच मध्ये आपण ज्या मॉक टेस्ट तुम्हाला सोडवायला दिलेल्या आहे, जशा एसएससी जीडी मध्ये मॉक टेस्ट होत असतात त्याच प्रकारच्या मॉक टेस्ट आपण तुम्हाला सोडवायला दिलेल्या आहे। मग त्या मॉक टेस्ट नक्की तुम्ही या बॅच मधून सोडवू शकतात, जेणेकरून तुम्हाला किती स्कोर येतोय, तुम्ही किती तळ्यात मळ्यात या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहे। बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा बॅच संबंधित कोणती माहिती पाहिजे असली तर दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। ठीक आहे, मराठीमध्ये आता पेपर होत असतो म्हणून मराठी माध्यम मधली आपली बॅच आहे। बघा थोड्या दिवसापूर्वी ही नोटीस आली होती एसएससीची, त्या नोटीस मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं त्या गोष्टी एकदा सगळ्यात महत्त्वाच्या आहे तेवढ्या समजून घ्यायच्या आपल्याला। 2-3 गोष्टी चेंजेस झालेल्या आहे, त्याचबरोबर कंपनी चेंज होणार का त्याबाबत सुद्धा महत्त्वाची माहिती आपल्याला घ्यायची आहे। कारण अगोदर कसं टीसीएस परीक्षा घेत होता अगोदरला, आता त्यांनी एडीक्यूटी आणली होती, मग ती कुटी बीटी आता बंद केली का काय केली ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायच्या आहे। बघा ही नोटीस आली होती एसएससीची, त्यांनी काय सांगितलं होतं की द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फॉर कॉन्स्टेबल जीडी इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सीएपीएफ and SSF and Rifleman GD in Assam Rifle Examination 2026 which was scheduled from 23 फेब्रुवारी 23 फेब्रुवारीला जी परीक्षा शेड्यूल होती 23 फेब्रुवारी पासून जी एसएससी जीडी ची परीक्षा सुरू होणार होती ती आता काय झालेली म्हणले ते ऑनवर्ड्स इन टर्म्स ऑफ कमिशन्स नोटीस डेटेड 2/1/2026 इज हेअरबाय डिफर्ड टिल फर्दर नोटीस। ती नोटीस आली होती 2 जानेवारीला आणि त्या दिवशी त्यांनी ती नोटीस टाकली होती की 23 फेब्रुवारी पासून परीक्षा सुरू होणार आहे। पण त्यांनी काय सांगितलं सगळ्यात महत्वाचं की डेटेड 2026 इज हेअरबाय डिफर्ड टिल फर्दर नोटीस, फ्रेश डेट्स विल बी अनाउन्स इन ड्यू टू कोर्स। म्हणजे एसएससी जीडीची जी काही परीक्षा आहे ती परीक्षा त्या तारखेपासून आता होणार नाही, ती पुढे ढकलण्यात आलेली अशी एक नोटीस आली होती। पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली होती त्यांनी की फर्दर द स्लॉट सिलेक्शन फॅसिलिटी विल नॉट बी ऍप्लिकेबल। म्हणजे जे स्लॉट बुकिंग होणार होतं बघा या परीक्षेसाठी, जसं त्यांनी अगोदर एमटीएचच्या परीक्षेसाठी सीएचएलच्या परीक्षेसाठी लागू केलं होतं, पण एसएससी जीडीला फॉर्म खूप जास्त असतात,
टेक्निकल काम खूप जास्त वाढत असतं, त्यासाठी त्यांनी परीक्षा सुद्धा पुढे ढकलली आणि आता कंपनीमुळे सुद्धा बरेचसे वाद चालू आहे. जेव्हापासून EDQT कंपनी आली त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की बरेचसे घोळ होत आहे बाबा आणि होतंय भरपूर ठिकाणी, ठीक आहे. मग त्यामुळे त्यांनी ही कंपनी चेंज करण्याबाबत परीक्षा पुढे ढकललेली असणार आहे किंवा त्याचबरोबर त्यांना जे की स्लॉट बुकिंग असतं ते स्लॉट बुकिंग सुद्धा त्यांनी कॅन्सल केलं, कारण MTS आणि GD मध्ये खूप जास्त फरक आहे. GD मध्ये खूप जास्त फॉर्म येत असतात, खूप जास्त त्याच्या टेक्निकल काम लागत असतं, मोठी टीम लागत असते परीक्षा घेण्यासाठी, बरोबर आहे. मग या सगळ्यांचा विचार करून त्यांनी परीक्षा पुढे ढकललेली असणार आहे. मग त्यांनी काय सांगितलं पुढं की द सिटी लाईव्ह विल बी मेड 8 to 10 days बिफोर कमेन्समेंट ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे ज्यावेळेस परीक्षा असणार आहे त्याच्या 10 ते 12 दिवस अगोदर, 8 ते 10 दिवस अगोदर काय येणार, तुम्हाला सेंटर तुमचं कोणतं असणार आहे परीक्षेसाठी त्याची एक नोटीस येणार आहे, ते तुम्हाला बघता येणार आहे, ठीक आहे. आणि तुमचं जे काही ऍडमिट कार्ड आहे ते परीक्षेच्या 2 ते 3 दिवस अगोदर येणार. आता बघा, आता नेमकं ही परीक्षा किती दिवस पुढे ढकलली सांगता येत नाही आपल्याला, बरोबर आहे. पण बरेच जण म्हणतात की 12 मार्च पासून तुमची परीक्षा होणार आहे. कधीपासून? 12 मार्च पासून परीक्षा होणार आहे. 12 मार्च पासून जर परीक्षा होणार असती तर आतापर्यंत काय यायला पाहिजे होतं, तुमचं सिटी इंटिमेशन यायला पाहिजे होतं, म्हणजे 8 ते 10 दिवस अगोदर त्यांनी सांगितलेल्या नोटीसमध्ये. मग आता 12 मार्च पासून जर सुरू होणार होती तर 2 ते 3 मार्च आजपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुमचं काय यायला पाहिजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी, तर सिटी इंटिमेशन. तर मला पर्सनली नाही वाटत की 12 मार्च पासून सुरू होणार आहे. जर त्यांचा विचार कंपनी चेंज करायचा असला, काय चेंज करायचा असला, कंपनी म्हणजे EDQT जी एक्झाम घेणार आहे ती घेणार, ती न घेणार असली, TCS कडे देणार असले किंवा वेगवेगळ्या कंपनीसाठी त्यांनी की दुसऱ्या कंपनीसाठी त्यांनी सांगितलेलं असलं की दुसऱ्या कंपनी एखादी आहे का बाबा, आम्हाला आमच्या अशा पद्धतीने परीक्षा घेऊन देणार आहे ज्याच्यामध्ये फ्रॉड होणार नाही, काही घोळ होणार नाही, असं ते विचार न करता वेगवेगळ्या कंपन्यांसाठी, ठीक आहे. मग एकतर परीक्षा आता TCS घेऊ शकतं किंवा वेगळ्या कंपन्या घेऊ शकतात, अजून एखादी जर चांगली आली तर. पण TCS ला बऱ्यापैकी अनुभव आहे, ठीक आहे, अगोदर TCS न घेतलेलं आहे. मग एवढं सगळं जे काही टेक्निकल काम आहे यामुळे परीक्षा थोडी पुढे ढकललेली आहे. पण ते फॉर्म जास्त असतात, परीक्षा घेण्यासाठी टीम मोठी लागत असते, नियोजन खूप तगडं लागत असतं, त्यासाठी परीक्षा थोडी जास्तच पुढे ढकलण्यात येऊ शकते. जर कंपनी चेंज करायचा जर विचार घेतला तर मार्च महिना आपण पकडून चालू शकत नाही, मग एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये सुद्धा पेपर जाऊ शकतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेवढी परीक्षा पुढे जाते तेवढा आपल्यासाठी वेळ मिळतोय. कारण कोणतेही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा, थोडीशी परीक्षा पुढे गेली, 15 दिवस पुढे गेली, 10 दिवस पुढे गेली, महिनाभर पुढे गेली तर जास्त फरक पडत नाही त्याला, कारण त्याला माहिती आहे की आपला स्कोअर वाढणार आहे, आपली तयारी होणार आहे अजून जास्त, बरोबर आहे. त्यांनी ह्यावेळेसची जी काही नोटिफिकेशन येतोय थोडी लेट आणली, नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्येच ऍड येत असते, पण आता यावर्षी डिसेंबरमध्ये आली. आणि मागच्या वेळेची परीक्षा 2-3 फेब्रुवारी पासून झाली होती, बरोबर आहे. ह्या वेळेची जी काही परीक्षा आहे समजा मार्च मध्ये व्हायला पाहिजे होती, कारण थोडंसं लेट नोटिफिकेशन आलं, तेवढा वेळ मुलांना भेटायला पाहिजे होता म्हणून, ठीक आहे. पण असो त्या गोष्टी, थोडासा एखादा महिना जर परीक्षा पुढे बी गेली तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे, कारण आपलं अभ्यास तेवढा वाढवणार आहे, आपल्याला मॉक टेस्ट जास्त देता येणार आहे, स्कोर आपला वाढणार आहे, ठीक आहे. तुमचाच नाही वाढणार तर बाकीच्या विद्यार्थ्यांचा वाढणार आहे. पण बरेच विद्यार्थी असे असतात की बाबा 1 महिना वाढला, चला द्या अभ्यास सोडून, आता थोडा वेळ परीक्षा जवळ आल्यानंतर करू, हे करू. मग यामुळं जे अभ्यास करणारे, खरोखर अभ्यास करणारे पोर आहे ना, त्यांचा खरंच फायदा होत असतो, ठीक आहे. मग थोडीशी पुढे गेली तर ठीक आहे, मला तर वाटतंय परीक्षा थोडीशी पुढे जाऊ शकते. म्हणजे जर 12 मार्चला जर परीक्षा नाही झाली, 12 मार्च पासून जर परीक्षा नाही झाली, शक्यता कमी की 12 मार्च पासून होणार म्हणून, ठीक आहे. तर तुमची जी काही परीक्षा आहे ती कधी जाऊ शकते, जवळपास एप्रिल किंवा मे मध्ये जाऊ शकते. जर कंपनी जर चेंज झाली तर तेच होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. एकतर TCS घेणार किंवा EDQT घेणार, आता घेणार होती ती, किंवा इतर एखादी जी कंपनी आहे ती सुद्धा ते बघू शकतात. इतर कंपनीकडे गेलं तर मग खूप वेळ लागणार आहे परीक्षा घेण्यासाठी, कारण TCS ला तरी बऱ्यापैकी, TCS कडे जर गेली तर आपण म्हणू शकतो की 15-20 दिवस लेट होणार अजून, बरोबर आहे, 20-25 दिवस लेट होणार, कारण TCS ना अगोदर SSC GDच्या वेगवेगळ्या SSCच्या परीक्षा घेतलेल्या आहेत, मग त्यांना ती माहिती असती, सवय झालेली असती. पण नवीन जर एखादी कंपनी बघितली ह्या दोन्ही कंपन्या सोडून तर मग वेळ लागू शकतो. मग परीक्षा एप्रिलमध्ये होईल डायरेक्ट किंवा मे मध्ये होईल, असं पकडून चालायचं. पण जेवढा जास्त वेळ आपल्याला भेटणार आहे तेवढा आपल्यासाठी खूप महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. आता परीक्षा कोण घेणार त्याच्याबद्दल आपण बोललो की एकतर TCS घेणार किंवा आता जी काही EDQT आहे ती घेणार किंवा इतर एखादी कंपनी सुद्धा घेऊ शकते. पण EDQTचे आता चान्सेस कमी आहे, कारण स्लॉट बुकिंग कॅन्सल केलं, बरोबर आहे की नाही. स्लॉट बुकिंग आता बाकीच्या परीक्षामध्ये घेतलं, मग ह्यामध्येच का बरं नाही घ्यायचं, ठीक आहे. मग त्यामुळे असं तरी वाटतंय 80-90% की TCS आता परीक्षा घेणार, 80 ते 90%. आणि 10% चान्सेस असे बी आहे, 5 ते 10% चान्सेस असे बी आहे की इतर एखाद्या कंपनीला ते बघू शकतात जर वेळ असला असतं. पण आता वेळ कमी आहे, मला तर नाही वाटत की एवढ्या, जर त्यांना पुढची जी काही भरती समजा 2026ची ती ते इतर कंपनीला देऊ शकतात, दुसऱ्या TCS किंवा EDQT सोडून. पण आताची जी काही परीक्षा आहे ती ह्या दोन्ही मधली एकच कंपनी घेऊ
शकणार आहे, लक्षात ठेवा. तर मला जास्त चान्सेस TCS चे वाटतंय. ठीक आहे, वैयक्तिक आलं लक्षामध्ये. आता तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे त्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे आपल्याला, आणि त्याच गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहे. ज्याला नियोजन चांगल्या प्रकारे जमलं त्याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होत असतो. आता बघा, हे 4 विषय परीक्षेला आहे. गणित तुम्हाला किती 20 क्वेश्चन 40 मार्कासाठी गणित असतं. बुद्धिमत्ताची 20 क्वेश्चन 40 मार्कासाठी बुद्धिमत्ता असतं. जीकेची 20 क्वेश्चन 40 मार्कासाठी जीके असतं. आणि हिंदी आणि इंग्रजी ऑप्शनल असतं, पण बऱ्यापैकी 80% पोरं हिंदीच निवडत असतात, आणि निवडायला पाहिजे. कारण आपल्याला आणि महाराष्ट्रातल्या पोरांना तर हिंदीच घ्यायला पाहिजे. का बरं? त्याच्या मागचं कारण मी सांगतोय की आपलं मराठी व्याकरणाची तयारी झालेली असते. मराठी व्याकरण आपलं पक्का असतं बऱ्यापैकी. लहानपणापासून आपली मातृभाषा मराठी असते, आणि मराठी व्याकरणामध्ये हिंदी व्याकरणामध्ये जास्त फरक नाही. बरोबर आहे की नाही? व्याकरणामध्ये म्हणतोय मी, तिकडे जे व्याकरण तेच व्याकरण इकडे, शब्दार्थ तिकडे जे तेच इकडे. आणि लहानपणापासून हिंदी बोलायची सवय सुद्धा असते आपल्याला, जेणेकरून ते प्रश्न हिंदी रिलेटेड आपल्याला आले. समजा एखादा मुहावरा आला, एखादा फिल इन द ब्लँक आली, रिकाम्या जागा भरा समजा, असा प्रश्न आला हिंदीमध्ये, तर आपल्याला तो सहज येतो, कारण आपण ते ऐकत आलेलो आहे, बोलत आलेलो आहे हिंदी बऱ्यापैकी. पण इंग्रजीचा आपल्याला हीच चांगला येत नाही, तर मग इंग्रजी घेऊन काही फायदा नाही. ज्यांची इंग्रजी खूपच चांगली आहे त्यांनी इंग्रजी घेतलं पाहिजे. फक्त खूप चांगली म्हणलं बरं का मी, नाही तर एखाद्याचं म्हणणं मला इंग्रजी वाचता येतेचा विषय नसतो इथं. एखाद्याचं म्हणणे मला इंग्रजी बोलता येण्याचा विषय नसतो इथं. तर ग्रामर कळायला पाहिजे, नेमकं त्या परीक्षेच्या रिलेटेड तुमचे शब्दार्थ पाठ पाहिजे. कारण हिंदी व्याकरण असो किंवा इंग्रजी व्याकरण असो, SSC GD परीक्षेमध्ये तुमच्या शब्दार्थावर फोकस असतो, आणि इंग्रजी व्याकरण थोडंसं टफ विचारलं जात असतं हिंदीच्या बाबतीमध्ये. म्हणून हिंदीमध्ये जवळपास चांगले मार्क येणार. ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजीमध्ये शिक्षण झालेलं आहे ते पण विद्यार्थी कधी कधी हिंदी निवडतात. कशासाठी? की आपला मार्क जास्त आले पाहिजे, आणि युगोला साईडला ठेवायचं की बाबा मी इंग्रजी मीडियम मध्ये शिकलो, सेमी मध्ये शिकलो, मग हिंदी का बरं घेऊ? मला तर इंग्रजी वाचता येते, थोडीफार बोलता बी येते, मग हिंदी का बरं घेऊ? तर हा युगो साईडला ठेवायचा. आपल्याला आपलं ध्येय काय? वर्दी मिळवणं, पॅरामिलिटरी फोर्सेस जॉईन करणं, हे आपलं ध्येय. त्याच्यानुसार तयारी करावं लागत असते. मूर्ख नाही बनावं लागत, स्वतःला मूर्ख बनवून घेऊ नका. इगो नाही येऊ द्यायचा माणसाला. ठीक आहे, तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग आता बघा, हे 4 विषय, तर ह्या 4 विषयामध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं असन काय नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. किती अभ्यास केला असन, कोणकोणते टॉपिक तुम्ही अभ्यासले असन. गणिताचे जवळपास तुमचे सगळे टॉपिक आतापर्यंत व्हायला पाहिजे होते, गणित बुद्धिमत्ताचे. जीकेचा आणि हिंदीचा आपण साईडला ठेवूया. हिंदीमध्ये बी तुम्हाला शेवटच्या डेजमध्ये हिंदीमध्ये फोकस ठेवायचा आहे, शब्दार्थ वाचायचे जास्त. आता गणितामध्ये सगळे जे टॉपिक तुम्ही केलेले त्याची एक लिस्ट बनवा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतोय की गणितामध्ये जेवढे टॉपिक आहे परीक्षेला, आणि अभ्यास कशानुसार करायचा आहे तुम्हाला, तर TCS नुसार करायचा आहे. सध्या म्हणतोय मी बरं का, TCS नुसार. कारण शक्यता अशी की TCS परीक्षा घेऊ शकते, आणि आपल्याला EDQT जे काही PYQ आहे ते आपल्याला माहित बी नाही कुठे भेटणार, कसे होणार, काय होणार. पण जे काही CHSL चे पेपर झाले, MTH चे पेपर झाले, ते सोबत अभ्यास करायचा आहे त्याच्यानुसार, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये थोडासा आयडिया लागू शकतो. जर EDQT ने एक्झाम घेतली तर नेमकी प्रश्न कसे येऊ शकतात. ठीक आहे, आणि जर TCS ने घेतलं तर आपल्याला ती सवयच आहे मागच्या SSC भरत्यापासून. मग मागच्या ज्या काही 2, 4, 5 वर्षामध्ये झालेल्या TCS ने घेतलेल्या परीक्षा आहे सगळ्याचे PYQ बघायचे. असं नाही की SSC GD चेच बघायचे, MTH चे बघा. बरोबर आहे. इंग्रजी तर MTS CHSL इकडचं तिकडचं जरी चांगलं केलं तुम्ही ना, आउट ऑफ मार्क येत असतात इंग्रजीला इकडं, कारण जवळपास तिकडचेच क्वेश्चन इकडे फेकतात ते. असं लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीने अभ्यास करायचा. ठीक आहे, आता गणितामध्ये काय तुम्हाला, तर जे टॉपिक तुम्ही 2 लिस्ट बनवायच्या सगळ्या विषयाच्या. इकडे काय करायचं, जे टॉपिक मी कव्हर केलेले ते टॉपिक, आणि जे कव्हर करायचे राहिलेले टॉपिक आहे ते राहिलेले टॉपिक. मग आता तुम्हाला वेळ किती मिळाला, समजा आपण म्हणलं की अजून 15 दिवस तुम्हाला मिळणार आहे, 20 दिवस तुम्हाला मिळणार आहे. मग ह्या 20 दिवसांमध्ये काय करायचं, जे टॉपिक तुमच्या अभ्यासाचं राहिलेले नाही तेवढे टॉपिक एकदा व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचे. इकडे लिस्ट बनवायची, एवढे झाले, एवढे बाकी आहे. पण झाले मध्ये बी म्हणजे झालेच नाही फक्त, तर तुम्हाला ऍक्च्युअली येत आहे का SSC GD ला त्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते प्रश्न तुम्हाला बरोबर सोडवता येत की नाही हे एकदा चेक करायचं. आणि जे टॉपिक जमत नाही किंवा अवघड जातात ते इकडे लिहून घ्यायचे, आणि त्याला अगोदर वाचून घ्यायचं. सगळ्यात अगोदर याला सगळं करून घ्यायचं. बुद्धिमत्ता असू द्या, गणित असू द्या, मला नाही वाटत बुद्धिमत्ता तुम्हाला अवघड जाईल म्हणून, कारण बुद्धिमत्ताचे आउट ऑफ मार्क हातातले असतात, ते तर सोडूच नका. जीके मध्ये बी करंट अफेअरचे 1, 2, 3 क्वेश्चन विचारत असतात तुम्हाला. मग शेवटच्या या दिवसामध्ये तुम्ही करंट वाचून घ्या, म्हणजे चालू घडामोडी, महत्वाच्या चालू घडामोडी. आता युद्ध चालू आहे बघा इकडं, बरोबर आहे की नाही, इस्रायल आणि इराणमध्ये. मग त्यांच्या संबंधित प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, 100% येऊ शकतो. बरोबर आहे की नाही. मग अशा महत्वाच्या सेंट्रलच्या घडामोडी, जागतिक घडामोडी, बरोबर, राजकीय घडामोडी, या संबंधित थोड्या मेन गोष्टी वाचून घ्यायच्या. क्रीडा प्रकारामध्ये आता विश्वचषक चालू आहे, बरोबर आहे की नाही, ICC मेन्स T20 चालू आहे. मग त्याच्या रिलेटेड त्याचं आयोजन कोणी केलं होतं, बरोबर आहे. मग मागच्या जो काही वर्ल्ड कप आहे त्याच्या वरती एखादा प्रश्न विचारू शकतात की विजेता कोण होतं, उपविजेता कोण होतं, शेवटच्या सामन्यामध्ये सामनावीर कोण होतं,
संपूर्ण मालिकेचा वीर कोण होता, मालिकावीर, अशा संबंधित प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवायचंय. जीके मध्ये ते महत्वाचं आहे. हिंदीमध्ये आपल्याला काय विचारणार, तर हिंदीमध्ये जास्त फोकस तुम्हाला जास्तीत जास्त वाचनवरती ठेवायचा आहे. म्हणजे जे शब्दार्थ आहे, शब्दार्थ जास्तीत जास्त वाचायचे, समानार्थी शब्द जास्त वाचा, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार जास्त वाचायचे, जे मुहावरे वगैरे असतात त्याच्यामध्ये हिंदी व्याकरणामध्ये ते सगळे. ठीक आहे, म्हणी असतील. कारण जे प्रश्न 20 विचारले जात असतील तर 20 पैकी 12 प्रश्न जवळजवळ कशावरती असतात, 12 आणि 8 ते 9 प्रश्न कशावरती असतात, तर फक्त शब्दार्थावरती असतात. आणि 5 प्रश्न हे फ्रीमध्ये भेटणार तुम्हाला, पॅसेजचे प्रश्न असतात. उतारा वाचायचा, उतार्यावरून खाली उत्तर सोडवायचे. उतारा वाचून उत्तर सोडवणं जास्त अवघड नसतं. व्यवस्थित वाचून जर तुम्हाला ते समजलं कॉन्सेप्ट तर लगेच तुमचे सगळे बरोबर येणार आहे. आणि हिंदी आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय असे की 40 पैकी 40 क्वेश्चन त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात. पण हिंदीमध्ये तुमचं वाचन चांगलं असणं गरजेचं आहे, बुद्धिमत्तामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, आणि स्पीड महत्वाचे आहे. आणि ऑल अबाउट कशाचा खेळ माहिती का, हा स्पीडचा खेळ आहे. कारण तुम्हाला ह्या परीक्षेसाठी किती क्वेश्चन असणार आहे, 80 क्वेश्चन असणार आहे. आणि 80 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिटामध्ये सोडवायचे. 1 तास वेळ असतो. आणि सगळ्या मुलांना पेपरला स्कोर चांगला येत असतो, सोडवत चांगले असतो. पण त्यांचा गेम कशामुळे होतो, तर तो होतो या वेळेमुळं. कारण परीक्षेला 60 मिनिटं वेळ आहे, 60 मिनिटामध्ये 80 क्वेश्चन सोडवायचे. आणि 80 क्वेश्चन सोडवण्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचे 40 क्वेश्चन आहे. त्या 40 क्वेश्चनलाच मुलं 1 तास लावून देतात कधी कधी. म्हणून सांगितलं जे जे येतं ते अगोदर पटापटा सोडून घ्यायचं सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर मग जीके आणि हिंदीला तुम्ही शेवटचे 15 मिनिटं जरी दिले किंवा 10 मिनिटं जरी दिले दोघाला मिळून तरी भरपूर झालं. किती सांगितलं मी, 15 मिनिटामध्ये तुमचं जीके आणि हिंदी सोडवणं होणार आहे. मग वेळेचं नियोजन व्यवस्थित करा. जे राहिलेले टॉपिक आहे सगळ्याचे ते व्यवस्थित अभ्यासून घ्या. आणि जे वारंवार विचारले जाणारे टॉपिक आहे, समजा गणिताचं तुम्हाला कामकाळ वेग वारंवार विचारतात, नफा तोटा वारंवार विचारतात, सरळ व्याज वारंवार विचारतात, सरासरीवरती 2-3 प्रश्न फिक्सच आहे, बरोबर आहे. मग हे जे टॉपिक तुम्हाला येत आहे ते महत्वाचे, ते काय करा त्या ठिकाणी तर लक्षातच ठेवा आणि त्याचा चांगल्या प्रकारे सराव करून ठेवा आतापर्यंत. आणि राहिलेल्या टॉपिकचं नियोजन चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आणि पीवायक्यू करताना काय करा, शक्यतो टीसीएसचे पीवायक्यू वर जास्त फोकस द्या. कारण टीसीएस परीक्षा घेण्याची शक्यता जास्त आहे आणि आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पीवायक्यू अभ्यासायचे असले तर टीसीएसचे किंवा जे काही एसएससीच्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षाचे तुम्ही ना गणित बुद्धिमत्तासाठी यूज करू शकतात. कारण तिकडे हिंदी जास्त विचारत नाही. एमटीएस ची परीक्षा झाली, सीएचएसएल ची परीक्षा झाली, मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, गणित बुद्धिमत्ता आणि जीके त्याच्यासाठी हे पीवायक्यू यूज करू शकतात. ओके. आणि इम्पॉर्टंट घटक आणि अवघड घटक यावरती थोडासा फोकस द्या. अगोदरच तुम्हाला सांगितलं जे घटक तुम्हाला अवघड वाटतात, गणितामध्ये तुम्ही म्हणतात हा कामकाळ हा टॉपिक मी शिकलो, पण त्याच्यामध्ये थोडासा अवघड प्रश्न तुम्हाला विचारला की बाबांनो एकानं 2/3 काम केलं किंवा एखादं एवढे दिवस काम करून सोडून गेला, मग राहिलेलं काम ते किती दिवसामध्ये पूर्ण करतील. मग आपल्याला ऐन वेळेला तो प्रश्न जमत नाही. मग परीक्षेच्या वेळेस असं वाटतं की आपण तर कामकाळ हा टॉपिक शिकलो होतो, रेल्वे हा टॉपिक शिकलो होतो, मग तो प्रश्न तुम्हाला कसं काय जमत नाही. गडबडीमध्ये तुम्ही सोडून देत असतात, तुमच्याकडे वेळ नसतो, असं वाटत असतं वेळ कमी आहे, खूप जास्त वेळ जातोय. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस खूप जास्त महत्वाची असणार आहे. ठीक आहे. मग जास्तीत जास्त प्रॅक्टिससाठी तुम्हाला मॉक टेस्ट जास्त सोडवायचे आहे. इथून पुढे जेवढे बी दिवस उरलेले तेवढ्या दिवसामध्ये रोज एक मॉक टेस्ट तरी सोडवा. त्याचं अनालिसिस व्यवस्थित करा की तुम्ही बरोबर 60 मिनिटामध्ये 80 प्रश्न तुम्हाला सोडवता येत आहे काय. मग या 80 प्रश्नामध्ये तुम्ही गणित बुद्धिमत्ताला किती वेळ देताय. माझ्या मते जे 60 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे या 60 मिनिटापैकी जवळजवळ 40 मिनिटं तुम्ही कशाला दिले पाहिजे, तर गणित आणि बुद्धिमत्ताला दिले पाहिजे. या 40 मधले बी जवळजवळ 25 मिनिटं ते 30 मिनिटं कशाला द्यायचे, गणिताला, बाकीचे बुद्धिमत्ताला द्यायचे. आणि बुद्धिमत्ताचा एवढा सराव तुमचा झाला पाहिजे की हे प्रश्न तुमचे पटापटा बरोबर सुटले पाहिजे. कारण बुद्धिमत्ता हातातले मार्क आहे, हिंदीच्या हातातले मार्क आहे, गणिताचे सुद्धा ठरलेल्या टॉपिक वरती प्रश्न विचारत असतात म्हणून ठरलेले आणि हातातले मार्क आहे. फक्त तुम्हाला जीके साठी थोडंसं डोकं लावावं लागणार आहे. जीके मध्ये बी चालू घडामोडीच्या महत्वाच्या घडामोडी केल्या तर 2-3 प्रश्न बरोबर येतील. आणि जीके मध्ये फोकस करायचा, तोंडपाठ करून टाकायचं स्टॅटिक जीके. कारण 20 पैकी 8 ते 9 प्रश्न स्टॅटिक जीके वरती अवलंबून असतात. मग तुम्ही जर तेवढे 8-9 प्रश्नासाठी तयारी केली तर तेवढे आउट ऑफ मार्क, बाकीचे तुक्के मारायचे आणि एक पण प्रश्न सोडायचा नाही बरं का. जेवढे बी 60 क्वेश्चन आपल्याला परीक्षेला विचारणार आहे की नाही सगळेच्या सगळे तुम्ही सोडवले पाहिजे. कारण निगेटिव्ह मार्किंग इथं खूप कमी आहे. एक प्रश्न बरोबर आला तर 2 मार्क मिळणारे आणि एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क तुमचे कटणारे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा रोलच नाही असं आपण म्हणू शकतो इथं. कारण निगेटिव्ह मार्किंगचा इथं तुम्हाला फायदा होणार आहे. नाही तर तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न सोडून दिले तर त्याचा तोटा आहे. सरळ तुम्ही स्वतः समजून घ्या की समजा आपल्याकडे 80 प्रश्न आहे, 80 प्रश्नांमधले तुम्हाला 60 प्रश्न जमतात असं आपण समजून घेतलं. तुम्हाला 20 प्रश्न येत नाही. मग ह्या 20 प्रश्नाला तुम्हाला काय केलं, तुम्ही अंदाजे टोले मारले तर 20 पैकी तुमचे कमीत कमी 10 बरोबर येणार. नाही सर 10 नाही बरोबर येणार, हमारी किस्मत बहुत खराब आहे. मग 20 बरोबर नाही येणार तर 8 तर बरोबर येणार.
8 नाही बरोबर येणार बाबा, हो जाऊ द्या 6 बरोबर येणार. आता एवढी पण किस्मत खराब नाही. तुम्ही जर सगळ्या 20 क्वेश्चनचं पहिल्या 4-5चं ए, पुढच्या 4चं बी 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 बी, पुढच्या 4चं सी 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 सी, पुढच्या 4चं डी 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 असं जरी केलं तरी तुमचे 7 ते 8 प्रश्न बरोबर येतात. आपण 6 जरी पकडले, एका प्रश्नाला किती मार्क आहे रे? 2 मार्क. तर 6 प्रश्नाला एकूण मार्क किती झाले? 12. आता 20 क्वेश्चन पैकी 12 मार्क चुकले किती तुमचे? 14 चुकले. मग 14 गुणिला 0.25 किती होतं बघा, किती होतं सांगा पटापटा. तर जवळपास 3-1 मार्क होतात, बरोबर आहे की नाही? किती मार्क होतात? जवळपास 3.5 मार्क किंवा 4 मार्क पकडले आपण. मग 12 मधले 4 मार्क गेले तरी तुम्हाला किती मिळत आहे? 8 मार्क. म्हणजे 8 मार्क तरी तुम्ही प्लस मध्ये आहे 20 क्वेश्चनच्या अंदाजे टोले मारून. आणि त्यातल्या मी सांगितलं की 6 क्वेश्चन बरोबर येऊ द्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्या, लक्षात घ्यायच्या. निगेटिव्ह मार्किंगचा एसएससीच्या परीक्षेमध्ये फायदा होत असतो. म्हणून एक पण प्रश्न तुम्ही सोडायचा नाही आणि जास्तीत जास्त तुम्ही मॉक टेस्ट सोडवायच्या, जेणेकरून आपल्याला आपण किती तळ्यात आहे, मळ्यात आहे, आपल्या चुका कळत असतात, सिली मिस्टेक काय होतात त्या गोष्टी कळत असतात. त्यामुळे काय करायचं? जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवायच्या, टाइम लावून सोडवायचं. आणि ज्याला वेळेचं नियोजन करता आलं त्याला नक्कीच यश मिळणार आहे. यश घेण्यासाठी टाइमाचं नियोजन तुमचं खूप जास्त असलं पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त आपला फोकस कशावरती असला पाहिजे? मॉक टेस्ट. पण सोडवायच्या म्हणून नका सोडू, टाइम लावून व्यवस्थित सोडवा. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचं त्याचं एक व्यवस्थित एका वहीवरती नियोजन करून ठेवा. कोणकोणत्या विषयाचे कोणकोणते टॉपिक माझे झालेले, कोणकोणते टॉपिक माझे राहिलेले. मग एखादा जर टॉपिक असेल समजा कामकाळ, मग त्याच्यातल्या कोणत्या कॉन्सेप्ट माझ्या क्लिअर नाही तर त्या सगळ्या क्लिअर करून घ्या येणाऱ्या दिवसामध्ये. कारण ऐन परीक्षेच्या वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण सरासरी हा टॉपिक केला होता पण हा प्रश्न मला जमत नाही, आणि गडबडीमध्ये वेळ कमी असतो, गडबड असती, प्रेशर असतं, सगळं आपण त्या ठिकाणी काय करत असतो? प्रश्न स्किप करत चालत असतो. आणि इथं घरी परीक्षा सोडवणं, मॉक टेस्ट देणं आणि तिथं देणं खूप मोठा फरक असतो. तिथं प्रेशर असतं, कमी वेळेमध्ये सोडवायचं असतं, सगळे बसलेले असतात, वेगळा विचार डोक्यामध्ये चालू असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवा. तसं इन्व्हायरमेंट बनवा की तुम्ही एसएससीची परीक्षा देताय आणि तुम्हाला किती स्कोर येतोय तो सुद्धा बघायचा, तुमच्या चुका लिहून काढायच्या आणि पुढच्या टेस्टसाठी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायचा, सिली मिस्टेक होऊ द्यायच्या नाही. कमीत कमी परीक्षेच्या अगोदर तुम्ही 30 ते 40 मॉक टेस्ट सोडवल्या पाहिजे. किती सांगतोय मी? 30 ते 40 मॉक टेस्ट तुम्ही सोडवल्या पाहिजे. ठीक आहे, कोणाच्या सोडवा, इंग्रजीमधून सोडवा, मराठीमधून सोडवा, हिंदीमधून सोडवा, ज्या विषयात तुम्ही तयारी करत असाल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या या बॅच मध्ये, एसएससी जीडीच्या मराठी माध्यम बॅच मध्ये सुद्धा मॉक टेस्ट उपलब्ध आहे. 25 टेस्ट आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आपण फुल टेस्ट सुद्धा दिलेला आहे, विषयावाईज सुद्धा टेस्ट दिलेला आहे. समजा गणिताच्या वेगळ्या टेस्ट, त्याच्यासाठी टायमिंग वेगळा, ऑनलाईन स्वरूपामध्ये. जसं तुम्ही एसएससी जीडीची परीक्षा सोडवत असता का नाही ऑनलाईन स्वरूपामध्ये, सेम त्या पद्धतीने तुम्हाला त्या टेस्ट सोडवता येणार आहे. म्हणून त्या टेस्ट सिरीजचा तरी नक्की तुम्ही फायदा करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. आणि या भरतीमध्ये तुमचं काम नाहीच झालं, थोड्याशा राहिलं, असं तर व्हायला नाही पाहिजे. कारण तुम्ही तशा पद्धतीने मेहनत केलेली असली तर नक्कीच तुमचं काम होणार आहे. पण जर नाहीच नाही झालं तर पुढच्या भरतीसाठी नक्कीच तुम्हाला ही बॅच सुद्धा कामा येणार आहे किंवा मॉक टेस्ट सुद्धा कामा येतील. सगळी टीम या बॅच मध्ये शिकवायला आहे, ती एकदम अनुभवी टीम आहे. त्या अनुभवाचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करा. काही अडचण असली तर कमेंटमध्ये विचारा, नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काय जे घ्यायचं की बाबा एखादं लाईव्ह घ्या, लेक्चर घ्या, याचा सराव आमच्या करून घ्या, प्रॅक्टिस सेट आम्हाला द्या, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण जशी जशी परीक्षा जवळ येणार आहे तसं तसं आपण करू. जवळच लवकरच तुमची परीक्षाची तारीख सुद्धा जाहीर होणार आहे, पण त्या भानगडीत सध्या पडू नका. ते सगळ्यांना कळणारच आहे परीक्षा कधी होईल. फक्त नियोजनाच्या मागे लागा चांगलं, आणि इथून पुढची जी काही तुमची तयारी आहे त्या तयारीचा स्पीड वाढवा. जेवढा जास्त तुमचा स्पीड असणार आहे तेवढे मार्क चांगले येतील, तुमचा अभ्यास चांगला होतील. बाकीच्या गोष्टी टाळायच्या आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे एखाद्याचं लग्न असतील, कार्यक्रम असतील, आता होळी आहे, होळीलाही जास्त वेळ नाही. धुलीवंदनसाठी 1 तास 2 तास गेले ठीक आहे, पण बाकीचा वेळ अभ्यासाला द्या. कारण या वर्षी वर्दी मिळवणं खूप जास्त गरजेचं आहे. होळीचा जो काही रंग आहे तो महत्वाचा नाही, तर गुलालाचा रंग आपल्यासाठी महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. होळीचा रंग महत्वाचा नाही, तर ज्या दिवशी आपलं सिलेक्शन होणार त्या दिवशी जो आपल्या आई वडिलावरती गुलाल पडणारे, स्वतःच्या गालाला म्हणा, डोक्यावरती जो काही गुलाल पडणारे, तो रंग महत्वाचा असणार आहे आयुष्यामध्ये. मग आयुष्याचा जर रंग बदलायचा असेल तुम्हाला, तर आताचा रंग थोडा सायलेंट ठेवा आणि नंतरच्या रंगाचा विचार करा. एवढंच सांगायचंय. ठीक आहे, आईवडिलाचा विचार करा की आपल्यासाठी मेहनत घेत असतात रात्रंदिवस. मग ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन अभ्यास करा. आणि ह्या वर्षी वर्दी मिळवणं किती गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे, तो प्रश्न स्वतःलाच विचारा. ठीक आहे, बाकीच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. बाकी सगळं आपण जशी जशी माहिती येतील तशी तशी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ प्रत्येक एसएससी जीडीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला पाठवा, तुमच्या मित्राला मैत्रीला शेअर करा. आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला आपण चांगल्या पद्धतीने जी माहिती देत असतो, जे लेक्चर घेत असतो, ते लेक्चर सुद्धा तुमच्यापर्यंत येतील. जय हिंद.